मंडळी नमस्कार. आज एका महत्त्वाच्या विषयावर ज्याचं आयोजन आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील काटेल कोलद या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. परिसरातील दिव्यांग युवक आणि युवती यांचं हे परिचय मेळावा आहे, परिचय संमेलन आहे, ज्यामध्ये ते एकमेकांचा परिचय देतील. अपंग असणारे सर्व युवक युवती. खरं म्हणजे राज्यामध्ये मुलं मुली आणि लग्न हा संस्कार आता फार कठीण झालेला आहे. नोकरीमध्ये असणाऱ्या, शेतीवाडी असणाऱ्या, व्यावसायिक असणाऱ्या मुलांना सुद्धा आता मुली मिळणं दुरापास्त झालेलं आहे. मुलगी पदवीधर झाली म्हणजे तिला पुण्या मुंबईतलाच जोडीदार पाहिजे. ग्रामीण भागातल्या मुलाशी तिची नाळच जुळत नाही किंवा तो तिच्या नजरेतच येत नाही किंवा तिला पसंत येत नाही. आणि त्यामुळे पालकसुद्धा हतबल झालेले आहेत. म्हणजे ज्यांना संपूर्ण आपल्या जगण्याचं वागण्याचं भान आहे, जाण आहे. उत्पन्नाचे स्तोत्र त्यांचे आहेत आणि उत्पन्नाचे स्तोत्र निर्माण करण्याची क्षमतासुद्धा ज्यांच्यामध्ये आहे, ते सुद्धा जोडीदार निवडताना खूप मोठा विचार करतात. आता तर हा जो उद्याचा कार्यक्रम आहे यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं राज्यातील जे दिव्यांग आहेत आणि विशेषतः सर्व धर्मीय आहे, म्हणजे ज्याला जसं ते आवडलं, की ज्याला जशी ते मुलगी आवडली, ज्याला जसा तो मुलगा आवडला, त्यांनी फक्त स्त्री आणि पुरुष हाच भेद लक्षात ठेवून आपण एकमेकांचे सोबती कसे होऊ, जीवनसाथी कसे होऊ, हा प्रयत्न उद्याच्या दिवशी आपल्याला करायचा आहे, पाहायचा आहे. खरं म्हणजे बुलढाणा अर्बन परिवार असेल, आमच्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या वडिलांच्या नावे असणारं डॉक्टर श्रीराम कुटे गुरुजी सेवा ट्रस्ट हे असेल, रायगडची ती अपंगांच्या बाबतीत चळवळ असेल, जिल्ह्यातल्या जी अपंग आणि व्यंग असणाऱ्या नागरिकांसाठी काम करणाऱ्या चळवळी असतील, संस्था असतील, या सर्वांनी एकत्र येऊन काटेल कोलद येथे हा कार्यक्रम सोहळा ठेवलेला आहे. जिल्हाधिकारी बुलढाण्याचे किंवा मान्यवर ही मंडळीसुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने येणार आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन या कार्यक्रमातून खऱ्या अर्थानं या अपंगांमधून एकमेकांचे जोडीदार निर्माण व्हावेत, एकमेकांचे जोडीदार त्या ठिकाणी एकमेकांनी पसंत करावेत आणि त्यातून एक निकोप समाज व्यवस्था समाजामध्ये निर्माण व्हावी, असा जो काही दूरदृष्टिकोन या संस्था आणि संघटनांचा आहे तो खऱ्या अर्थानं उद्याच्या दिवशी पाहण्यासारखा आहे. अनेक युवक युवती जे अपंग आहेत, अस्थिव्यंग आहेत, त्यांनी स्वतःसाठी उपवर झाल्यानंतर प्रत्येकाला आपला जीवनसाथी निवडावा वाटतो, पाहावा वाटतो, त्याच्यासोबत आपलं आयुष्य घालवावं वाटते. असं असताना त्यांच्यासाठी म्हणून असणारा उद्याचा हा सोहळा खरंच सर्वांसाठीच एक पर्वणी आहे. या सोहळ्याला मोठ्या संख्येनं आपल्या परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील सुज्ञ समाज बांधवांनी येऊन या ठिकाणी हा जो काही उपवर युवक युवती परिचय मेळावा आहे त्याला यावं. मी दरवर्षी या परिचय मेळाव्याचा आयोजक असल्यामुळे मला सुद्धा या ठिकाणचं आमंत्रण आहे, निमंत्रण आहे. मी पत्रकार म्हणूनही जाईल आणि या स्वरूपातला आयोजक म्हणून सुद्धा ते जाणार आहे. आपण सुद्धा सर्व या ठिकाणी येऊ असं मला वाटते. पुन्हा आपण त्या ठिकाणी भेटू. तोपर्यंत नमस्कार.